आता बातमी आहे जेजुरीमधनं। जेजुरीच्या खंडोबा गडावर उधळला जाणारा पवित्र भंडारा खरोखरच शुद्ध आहे का, की त्यामध्ये विषारी रसायनांचा खेळ सुरू आहे? नुकतीच भंडाराला अचानक आग लागल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आणि संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली। या गंभीर प्रकरणाची दखल घेत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी थेट अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली आहे। भंडारा म्हणजे शुद्ध हळद अशी अधिकृत घोषणा करावी अशी आक्रमक मागणी त्यांनी केली। भंडारा म्हणजे देव कार्याकरिता वापरण्यात येणारी हळद, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत व्याख्या नाहीये, त्यामुळे काही जण याचा गैरफायदा घेतात। हळदीऐवजी विविध रासायनिक पदार्थ मिसळून भंडारा तयार केला जात असल्याची गंभीर बाब आता समोर येते। जेजुरी देवस्थान परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी भंडाऱ्याला आग लागल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी शंकाही व्यक्त केली आहे। हळद कधीच पेटत नाही, त्या घटनेवेळी भंडाऱ्यामध्ये कापूर असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र माझ्या मते काही रासायनिक घटक असल्यामुळेच तो भंडारा पेटला असावा। हा केवळ प्रशासकीय विषय नाही, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत प्रश्न आहे। श्रद्धेची फसवणूक होत असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं पाचपुते म्हणाले। आपल्याबरोबर विक्रम पाचपुते आहेत, त्यांनीही आयुक्तांची भेट घेतली होती। सर, नेमकी कशा संदर्भात तुम्ही भेट घेतली होती, काय बोलणार? ते भेट घेतली होती याच्यापेक्षा मी गेले जवळजवळ 1.5 वर्ष झालं एफ-डी-एच्या माध्यमातून काही कारवाया होणं अपेक्षित आहे याची मागणी करत होतो आणि त्यात प्रामुख्याने मुद्दा होता की चीज अनलॉग आणि पनीर, आणि हा विषय मी महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये सुद्धा मांडला होता। आणि हा मांडण्यामागचं कारण असं आहे की जे मोठ्या प्रमाणावरती पनीरच्या नावाखाली जे अनलॉग चीज याची विक्री केली जाते, त्याचा तोटा हा ग्राहकांनाही होतोय आणि ग्राहकाच्या आरोग्यांनाही होतोय। तर ह्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली गेली पाहिजेत आणि आता एफ-डी-एच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धडक कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि याचं खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। फक्त विनंती एकच असेल की ह्या कारवाया तात्पुरत्या नकोत, कारण माझा अनुभव असा आहे की मी मार्च 2025ला प्रश्न टाकला होता, माझा प्रश्न स्वीकृत झाला आणि लगेच कारवाया झाल्या होत्या। त्यानंतर परत माझा जुलैला प्रश्न होता, जुलैला असंच झालं की प्रश्न आला की लगेच कारवाया होतात आणि मग अधिवेशन जवळ आलं की कारवाया करायची आणि विषय संपवायचा। तर माझी एकच विनंती असेल की अधिवेशनापुरत्या या कारवाया मर्यादित राहता कामा नये, कारण उद्याच्या 22 तारखेला आमचं अधिवेशन होणार आहे। त्यामुळे ह्या अधिवेशनापुरत्या कारवाया न होता ह्या अशाच कारवाया कंटिन्यू राहिल्या पाहिजे। म्हणजे तुम्ही पहा की अलीकडच्या काळामध्ये जसं मी सभागृहात म्हटलं होतं की महाराष्ट्रात मिळणाऱ्या पनीरमध्ये जवळजवळ 60 ते 70% पनीर हे आर्टिफिशियल आहे आणि त्याची जाणीव येते। म्हणजे आता कारवाया सुरू झाल्यात तर पनीर घाई मिळत नाहीये। नॅचरल पनीरसाठी आता पाठपुरावा सुरू झाला आहे किंवा त्याचा तुटवडा जाणवायला लागलेला आहे। याचा अर्थ काही पनीर कमी झालंय किंवा पनीरची डिमांड वाढली अशी अजिबात नाही। आर्टिफिशियल पनीर बाजूला गेल्यामुळे नॅचरल पनीरची डिमांड वाढली। शेवटपर्यंत कारवाया आणि कायम स्वरूपाच्या ह्या कारवाया चालत राहाव्या, असंही त्यांचं म्हणणं आहे। विनलेस प्रसाद सह साहेब कोकरे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। तर जेजुरीमध्ये जो भंडारा उधळला जातो त्या भंडाऱ्यामध्ये काही केमिकल रसायन आहेत असा आरोप आमदार पाचपुतेंनी केला। या संदर्भात काय कारवाई होते तेही पाहणं महत्त्वाचं आहे। आता आपण एका ब्रेकसाठी थांबतोय, लगेच परत येणार आहोत। पाहत रहा न्यूज 18 मराठी।